चला आज एका प्राचीन बोधकथेमध्ये जाऊया. ही एक अशी गोष्ट आहे जी एका खूप मोठ्या धोक्याबद्दल आपल्याला सावध करते. आणि गंमत म्हणजे हा धोका असा आहे ज्याकडे आपण रोजच्या आयुष्यात सहज दुर्लक्ष करून टाकतो. कधी विचार केलाय की एखादी अगदीच लहान, अगदीच क्षुल्लक वाटणारी गोष्ट आपलं अख्खं आयुष्य कसं काय उद्ध्वस्त करू शकते? याच प्रश्नाचं उत्तर ना एका जबरदस्त कथेत दडलंय. ही गोष्ट आहे दूरदृष्टीची, दुर्लक्ष करण्याची आणि एका छोट्याशा पण तितक्याच विनाशकारी बीजाची. आता एक गोष्ट स्पष्ट करतो. आपण इथे काही खऱ्याखुऱ्या वडाच्या झाडाबद्दल बोलत नाही आहोत. नाही, तर आपण बोलतोय एका संकल्पनेबद्दल, एका अशा धोक्याबद्दल जो आपल्या आयुष्यात कुठल्याही रूपात येऊ शकतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हा असा धोका आहे ज्याला आपणच नकळतपणे खतपाणी घालत असतो. तर आपल्या कथेची सुरुवात होते थेट हिमालयाच्या कुशीत. कल्पना करा, तिथे एक सोनेरी हंस आहे आणि एक पळसाचं झाड. आणि त्या झाडात राहणाऱ्या देवतेची आणि त्या हंसाची एक घट्ट मैत्री जमलेली आहे. तर व्हायचं असं की हा सोनेरी हंस रोज उडून जाताना त्याच सुंदर पळसाच्या झाडावर थोडा विसावा घ्यायचा. आणि या रोजच्या भेटीगाठींमुळे त्या शहाण्या पक्षात आणि झाडाच्या आदरातिथ्य करणाऱ्या देवतेमध्ये एक खूप खास नातं तयार झालं होतं. पण लक्षात ठेवा, याच नात्यामुळे पुढे एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडणार होती. इथे बघा, आपल्याला दोन टोकाचे स्वभाव दिसतायत. हे आता एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एका बाजूला आहे हंसाचा शहाणपणा, त्याची दूरदृष्टी, तर दुसऱ्या बाजूला आहे त्या झाडाच्या देवतेचा भोळेपणा, तिचा सरळ साधा विश्वास. आणि मग एके दिवशी एक अगदीच साधी, क्षुल्लकशी घटना घडते. पण हीच ती घटना होती जी त्या झाडाचं नशीब कायमचं बदलणार होती. एक पक्षी येतो आणि वडाचे एक छोटंसं बी त्या पळसाच्या झाडाच्या फांदीत टाकून जातो. काही दिवसांनी त्यातून एक छोटा 4 इंचाचा अंकुर फुटतो. लाल कोंब, हिरवीगार पानं, दिसायला अगदी गोंडस. पण त्या निष्पाम दिसणाऱ्या रोपट्यातला धोका त्या शहाण्या हंसाने क्षणात ओळखला आणि त्याने ठरवलं आपल्या मित्राला सावध करायचं. हंस त्या झाडाच्या देवतेला थेटच म्हणाला, ऐक, हा जो वडाचा अंकुर तुझ्या फांदीवर वाढतोय ना, तो तुझ्यासाठी धोका आहे. तू ज्याला आपल्याजवळ वाढू देतीयस तेच एक दिवस तुझे तुकडे तुकडे करेल, अशी मला भीती वाटते. म्हणजे बघा, इशारा किती स्पष्ट आणि थेट होता. या परजीवीला आत्ताच उपटून फेक, नाहीतर हाच तुला संपवून टाक. पण झाडाच्या देवतेने हा धोका पाहिलाच नाही. ती आपल्या भोळेपणात म्हणाली, अरे रे, त्याला वाढू दे बिचाऱ्याला. जर मी या वडाच्या झाडासाठी आसरा बनले तर ते माझ्यासाठी एक वरदानच ठरेल. तिला वाटलं की आश्रयाला आलेल्या पाहुण्याला मदत करणं आपलं काम आहे आणि या चांगुलपणाचं फळ चांगलंच मिळेल. आपला सल्ला असा धुडकावून लावलेला पाहून त्या शहाण्या हंसाला सगळं कळून चुकलं. त्याला समजलं की आता जे व्हायचंय ते होणारच. तो दुःखी होऊन म्हणाला, तू एक शापित अंकुर वाढवते आहेस. ही वाढ मला अजिबात आवडलेली नाही. मी चाललो. आणि असं म्हणून त्याने आपल्या मित्राचा निरोप घेतला आणि तो तिथून कायमचा निघून गेला. तर आता पुढे काय झालं? चला पाहूया त्या झाडाच्या देवतेच्या एका निर्णयाचे काय भयंकर परिणाम झाले आणि ही गोष्ट आपल्या दुःखद शेवटाकडे कशी गेली. हा जो विनाश होतो ना, तो एकाएकी होत नाही. त्याची एक प्रक्रिया असते. बघा, आधी वडाचा अंकुर दिसतो. मग यजमान म्हणजे आपलं पळसाचं झाड त्याला आश्रय देतं. मग तो परजीवी वाढत जातो आणि शेवटी यजमानाचाच नाश होतो. एका छोट्याशा चुकीपासून सुरुवात होते आणि शेवट संपूर्ण विनाशात. आणि झालंही तसंच. हंसाची भीती अक्षरशः खरी ठरली. तो वड वाढत गेला, इतका वाढला की त्याच्या अजस्त्र मुळांनी आणि फांद्यांनी त्या सुंदर पळसाच्या झाडाला चारी बाजूंनी असं काही जखडून टाकलं की त्याचे तुकडे तुकडे झाले. शेवटी काय, तर फक्त एक बुंधा शिल्लक राहिला. त्या झाडाच्या देवतीचं घर, तिचं अस्तित्वच सगळं उद्ध्वस्त झालं. आणि मग जेव्हा सगळं काही संपलं होतं, वेळ निघून गेली होती, तेव्हा त्या देवतेला आपली चूक समजली. ती स्वतःशीच म्हणाली, हाय रे देवा, मी माझ्या मित्र हंसाच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं आणि आता मी प्रचंड भीतीने ग्रासली आहे. पण आता पश्चाताप करून काय उपयोग होता? तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे? याचा खरा मुद्दा फक्त एका झाडाचा किंवा हंसाचा नाहीये. मुद्दा आहे त्या परजीवी गोष्टींबद्दल, त्या वडाच्या झाडांबद्दल, ज्यांना आपण आपल्या आयुष्यात नकळतपणे जागा देतो, वाढू देतो.
या कथेचा धडा अगदी सरळ आणि सोपा आहे. ज्या गोष्टीवर संशय घेण्यासारखा आहे त्यावर संशय घ्यायलाच हवा. कारण लक्षात घ्या, अगदी लहान वाटणारी समस्यासुद्धा जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती जीवघेणी ठरू शकते. वेळेवर सावध होणं महत्वाचं आहे. आणि आजच्या काळात हे वड कुठल्याही रूपात असू शकतात. विचार करा, एखादं छोटंसं खोटं, ज्याला लपवण्यासाठी मग खोट्यांचा डोंगर उभा करावा लागतो. किंवा एखादी वाईट सवय, जी हळूहळू आपला सगळा वेळ आणि ऊर्जा खाऊन टाकते. एखाद्या महत्त्वाच्या कामातली टाळाटाळ, नात्यांमधल्या धोक्याच्या सूचनांकडे केलेलं दुर्लक्ष, किंवा आपल्या मूल्यांशी, आपल्या तत्वांशी केलेली एखादी छोटीशी तडजोड. या सगळ्या गोष्टी सुरुवातीला अगदीच क्षुल्लक वाटतात, पण यांच्यातच सर्वनाश करण्याची प्रचंड ताकद दडलेली असते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शहाणे लोक त्या परजीवी गोष्टीचा तिरस्कार करतात, जी ज्याला चिकटते त्याचाच गळा दाबते. ते धोक्याचा संशय आल्यावर बी पेरण्याआधीच मूळ नष्ट करतात. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आपल्या आयुष्यात असा कोणता छोटा वड आहे ज्याला मुळातून उपटून टाकण्याची गरज आहे, याआधी की खूप उशीर होईल आणि तो आपल्यालाच गिळंकृत करून टाकेल?